जे बुवांकडे रेडे असतात म्हणून बुवा रेड्यासारखं रेटमध्ये कमी करा, आवाज सुंदर आहे. पुढचं गाणं कुठं तुम्हाला नाव ठेवता येईल, किंचाळेश्वर बुवा, किंचाळेश्वर. आणि खरोखर बुवांच्यात दम असेल तर बुवा माझ्या एवढे कार्यक्रम करून दाखवा. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, कितीदा रडूनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे. आणि म्हणून हे रसिक राजा, हे विनवणी हा पापड तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अनंतीत झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, तुझे रूप माझ्या या नयनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझा हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझा हे पाठी असावे.
जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजा दैवत राजश्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विवाहवंदन करून मराठी अस्मितेचा वाळविंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्रात राहण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन रहाटे बंधू कापसाड यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं औचित्य साधून कलगी आणि गोरा असा नाचाचा जयगीत सामना आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाट्य मंडळ ही शाहीर राजश्री गाव मुक्काम सवणे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कलाकार मित्र मंडळ कोंडे झोमळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम माझ्या रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आजच्या या कार्यक्रमाचे यजमान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून आपला जास्त वेळ नाही घेता कार्यक्रमाला जास्त नामनेवर तिथे लागता सवय या ठिकाणी आपल्या समोर चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय रसिक राजा अरे आज या छोट्याशा शाहिराला नावारूपाचा अंदाज ती फक्त तुझे उपकार आहेत आणि म्हणून ही सवय तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय तो अंधार दूर करण्यासाठी दिव्यामध्ये निर्मिळणारी ती
वाट पाहिजे सामोरे आलेल्या संकटावर धैर्याने करावया मात पाहिजे बुद्धी मिळविण्यासाठी ती बुद्धी मिळविण्यासाठी या मुखात अकलेचे दात पाहिजे आणि आज या सभारंगणी हे रसिका मला तुझ्या प्रेमाची साथ पाहिजे आणि म्हणून समान या ठिकाणी जाऊन कोणाकडे सांगणे बुवा आजचा कार्यक्रम हा खंदवण्याचा आणि फोंदवण्याचा नाही बुवा आज सुराच्या आणि तालाची खऱ्या अर्थाने जुगामबंदी या ठिकाणी होणार आहे म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं साथ द्यावी मला मी करता सादर कला हे रसिका तू साथ द्यावी मला ही करतो सादर कला आहे महिमा तुझा बेअंत हे रसिका हा आहे महिमा तुझा बेअंत पाहिला मी आज रसिका हे रसिका अरे पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत आहे महिमा तुझा बेअंत आहे महिमा तुझा बेअंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत आहे महिमा तुझा बेअंत आहे महिमा तुझा बेअंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे कलेची तुषार या कलावंताचा तुका हे मी सदा याची जाण रसिका तुम्ही योग चालून आला सेवा अर्पित तुला योग चालून आला सेवा अर्पित तुला माझ्यासाठी तू हो कृपावंत माझ्यासाठी तू हो कृपावंत पाहिला मी आज रसिका
रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत तुझ्या बिना नाही कुणी गीत गाता सभारंगणी या कलेचा तूच रे धनी सदा तुझा राहील ऋणी शाही राजेशाला तूच आधार दिला शाही राजेशाला तूच आधार दिला झालं तुझ्यामुळे मी भाग्यवंत झालं तुझ्यामुळे मी भाग्यवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत 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 साधू द्यावी मला करता सादर कला साधू द्यावी मला करता सादर कला आहे महिमा तुझा बेअंत हो आहे महिमा तुझा बेअंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत 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 बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा गेल्या वर्षी देखील याच रंगमंचावरती कार्यक्रम करण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं हे जे रहाटे परिवार आहे हा कलाकारांचे गुण ओळखण्याचा एक त्यांचा चांगल्या ठिकाणी म्हणजे अंदाज आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची अश्लीलता न करता आजचा कार्यक्रम हसत खेळत गोड थोडासा आहे ना थोडासा चटका बोमा निश्चितच देणार त्यात काही मित्रांनो वाद नाही आणि म्हणून या ठिकाणी गाण्याकडे वळतोय. बोवाला पण एक माझं सांगणं आहे बोवा अगदी लिहायला तुम्ही पण हायगाय काय करायची नाही कारण पेन पण तुमचा वही पण तुमची कोण लिहायला दुसरा ठेवायची पण काही गरज नाही गो आणि म्हणून गाण्याकडे वळतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
या धरतीवर दरवळणारा तो सुगंधी वास आहे. तुला नाही पाहण्याची देवा, आई तुला नाही पाहण्याची देवा या भक्तांना आहे. हेच मागणी मागतो गणराया मी तुझ्या चरणाचा दास आहे. आणि म्हणून मित्रांनो 27 तारखेला प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालं होतं. 1.5 दिवसाचे बाप्पा आपल्याला सोडून गेले, 5 दिवसाचे बाप्पा सोडून गेले, 2 दिवस म्हणजे पण दिवस झाले होते 7. गौराई आपल्याला सोडून तिच्या गावाला गेलेली आहे. आणि आज हा शेवटचा दिवस, 10वा दिवस. उद्या 11व्या दिवशी या बाप्पाचं विसर्जन होणार आहे, त्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे. आणि हा गणराया एकदा आपल्या घरातून निघून गेला की वर्षभर त्याच्या वाट्याकडे डोळे लावायला लागतात. जसा घरातून एखादा माणूस तो निघून जातो, त्याचं जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख हा विघ्नहर्ता, ज्यानं 33 कोटी देवांमध्ये मित्रांनो कार्यक्रम मी पहिला पूजेचा मान ज्याला मिळाला, तो विघ्नहर्ता एकदा गावाला निघून गेला की वर्षभर त्या वाटेकडे डोळे सुटतात. आज येईल, उद्या येईल. आणि म्हणून हे बाप्पा, अरे या रहाटी परिवारानं या तुझ्या लेकरांनी जी काय तुझी वेळी बापली सेवा केली ती गोड मानून घे. उद्या निरोप घेऊन चालल्या तुमच्या गावाला, पण जाताना की आले होते श्री गणराया त्या चतुर्थी सणाला. अहो आले होते श्री गणराया त्या चतुर्थी सणाला. घरोघरी आनंद होता त्या क्षणाला. मग उद्या जाणार गावाला दुःख होते या मनात. कसा निरोप देऊ मी तुम्हा बाप्पाशी गणा. अरे उद्या सोडून चाललाय, तुला निरोप देताना या डोळ्यात त्या आसव थांबत नाही म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4.
कसा निरोप देऊनी देवा बाप्पाशी गणा नाद नसा तरी चालेल, पण आमच्याकडे झोंबीचं रेड आणि इकडं बैलगाडीचं बैल, हा नाद मात्र बेकार आहे मित्रांनो. आणि म्हणून विषय असा असतो आहे ना, ज्यावेळेस त्या शर्यतीसाठी पळवायला दोन्ही बैल जेव्हा सारख्या ताकदीचे असतात, सारख्या वेगाच्या असतात, तेव्हाच ती गाडी झेंड्यात नंबर मात्र तसा आमचा पण थोडासा जोड लागला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो गवळण गातोय आयोजकांचं. मित्रांनो मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की या वर्षी पण मी कार्यक्रम करतोय. गेल्या वर्षी मी कार्यक्रम केला आहे. अश्लीलता विरहित माय माऊल्यांचा मान सन्मान ठेवून, या समाजाचा मान सन्मान ठेवून निश्चित आपल्याला या ठिकाणी बारी पाहायला मिळेल. आणि म्हणून बोवाला सांगणार बोवा, आज काय तुम्हाला जास्त झोंबवत नाही बोवा, है ना, आज तुम्हाला जास्त काय झोंबवत, पण बारी मात्र बोवा निश्चित बारी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्षात असावं. कोड्या झाल्यात आती फिरतो घेऊन जोडीला असारे गोकुळचे साथी, चोरी कराया गोकुळात फिरतो बघा हा दिन राती. मग विसरून गेलास कान्हा, अरे तू आमच्या जीवा भावाची ओ जवान, ही इज माय फ्रेंड, माझा लय आवडतं भाऊ आहे देवेंद्र झिनाम बुवा. आणि म्हणून त्याला थोडासा इनाम मला द्यायला लागला आहे ना, थोडासा जास्त नाही पण इंजेक्शनचा थोडा तरी त्याला सुई डोसली पाहिजे बुवा. आणि म्हणून बुवा आज रात्री पण आमचा कार्यक्रम शेवटला झाला बुवा. आज मला बघायचं आहे आज बुवा किती आलं लावून टाकत आलस्या बुवाकत है ना. आज बुवा पाणी थोडासा गरमच पिऊन या, गार पाण्याची सवय बंद करा, गरम पाणी थोडा, गरम पाण्याला माणूस कसा थोडासा तरतरी येतो आहे ना, ओढून म्हणायचं. गवळण गातोय बुवा विषय का, आज 10 नंबरचं सरकार आर पंढरी फडके तिगमे कर, म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, हो मला अटक करा हो पुण्यात. विषय का जीवन बुवा, कान इकडे लावा, बाकी सगळ्या बाजूला ठेवा, पण कान पहिल्यांदा ठेवा. म्हणून म्हणतोय हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, काना बघा पळत सुटायचा. हा गाणं काय करायचा, ज्यावेळेस आम्ही सर्व गवळणी त्या नदीमध्ये आंघोळ करायचो, गाणं यायचा, सर्व सवंगड्या घेऊन पेंद्या लंगड्या बोबड्या जेवढं काय होतं सगळ्यांना घेऊन यायचा. बघायचा गवळणी करतात काय, गवळणी आंघोळीला शिकल्या की हा काय करायचा, नदीच्या किनाऱ्याच्या साड्या उचलायच्या आणि वाटत लागायचा. म्हणून म्हणतात अरे काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, बघा काना हा पळत सुटायचा. कधी सांगून नाही याला पटायचा. याला राधेने लय काय समजवलं का ना, अरे देवांचा देव तू, आज 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास तरी मी जीवा पण माझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्यावरती प्रेम केलं. पण ही वाईट सवय सोड,
याला समजावून अक्षरशः नाकात दम आणला, पण काना आणि त्याच्या सवंगडी ऐकायला काय तयार नाही. कधी सांगून नाही ग याला पटायचं. राधा म्हणते आता मात्र हद्द झाली, आता चुकीला माफी. कधी सांगून नाही याला पटायचं, आता काय तर एकदाच होऊ दे. अरे कधी सांगून नाही याला पटायचा. राधा म्हणते हे बोलिलो अगं याला धरून चांगला कुटायचा. याला असा वाटायचा, याला असा कुटायचा की परत आपल्या गलनीच्या वाटेत हा जाता कामा. एवढाच हा विषय. तुम्हाला रात्री गोट्या दिल्या होत्या, त्याच्यावर बोवाने टिंबटिंब आणली, पण आज बोवा तुम्हाला गवळण शुद्ध शाकाहारी आयोजकांच्या शब्दाखातर मान ठेवून बोवाची गवळण करतोय. मला म्हणायचंय काढून खोड्या हा घेऊन साड्या बघताना पडत सुटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा, कधी सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला बोटायचा, सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला बोटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा. पोरीनो आता याला लय सांगून जमल्या, आता शेवटचा पर्याय एकच. याला सांगून नाही ग पटायचा, याला धरून चांगला फुटायचा. सांगून नाही ग पटायचा, याला धरून चांगला फुटायचा. सांगून नाही ग पटायचा, याला धरून फुटायचा. सांगून नाही ग पटायचा, याला धरून चांगला फुटायचा.
सध्याच्या काळामध्ये हा विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या घालून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहिरांना विषयाची टीप दिलेली आहे, बाजू दिलेली आहे की बुवा नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा हा विषय गेल्या वर्षापासून अगोदर आमच्या भावकीत लय लढ होती. बुवांची माझ्या काय वाऱ्या होत नव्हत्या. गेल्या वर्षी व्हायला लागल्या, घरच्या देवाचा पण गावच्या देवाचा पण दोघांचा पण आम्ही नारायण फोडून कौल भेटलेला आहे. वाऱ्या व्हायला लागल्या दोघांच्या. आणि म्हणून गोड गळ्याचे शाहीर आहेत, प्रामाणिक आहेत. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यात. कारण गेल्या वर्षी मित्रांनो शाहिरांचा विषय त्याचं उत्तर आपण दिलं आणि शाहिराने ते प्रामाणिकपणाने मान्य केलं. एवढा हा प्रामाणिक माणूस आहे. आणि म्हणून बुवा आजही माझ्या विषयाचा जर तुमच्याकडे पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घाला. मी वारंवार सांगत आलो प्रत्येक शाहिराला माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या उत्तराच्या अगदी जरी जवळ पोहोचला तरी तुमचं उत्तर अगदी प्रामाणिकपणानं या ठिकाणी मान्य करेल. नाहीतर बुवा वडाची साला मांग्याला लावायची नाही बुवा, नाही तर मग चंगड्या बोले बस एवढाच. आणि म्हणून बुवा पुढचा विषय का तर लक्ष असावं काय म्हणायचं. विषय का आग सैपक कर तू डान जवय बघतन वाट ग पाय जवय बघतन वाट ग ओजनम आग साजने माझ्या बाया भुकल्यान ग साजने माझ्या बाया भुकल्यान ग. विषय का बुवा काय म्हणतोय? एका बोकड्यात एकांतरात विषय होतोय आणि फरमाईची मगाशी आलेली आहे ते एका बोकड्यात एकांतरात घेत आणि बाहेर या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं आहे. घ्यावी गुरुची बुवा तू साथर बघ कराया जमते का मातर सोडतो विषय तुला रणातर मी सोडतो विषय तुला रणातर तू जाऊनी शोध उत्तर त्याच घरात वा शाहिरांचे वडील त्यांचे गुरुवर्य तेच आहेत. त्यांचे वडील अभ्यासू माणूस आहे म्हणून म्हणतोय अरे तू जाऊनी शोध उत्तर त्याच घरात आणि जर बुवा खोटे बोलले हो नाही तर बुवा काढीन तुमची वरात वा जर वडाची साल वांग्यावर लावली वडाचा केंद्र वांग्यावर काढला तर चिपळूण लागतं कापसा लागतं डायरेक्ट नांच्यात त्या कोंड्यात तुम्हाला वरात काढत तुमची म्हणून म्हणायचं. 1 2 3 4 सोड
अशी फरमाईश आलेली आहे. ती फरमाईश जो मगाशी आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे की कोकण नगर गोविंद पथक जोगेश्वरी या गोविंद पथकानं मित्रांनो पहिल्याच प्रयत्नामध्ये 10 थर लावून विश्व विक्रम केलेला आहे. गिनीज बुकामध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि गिनीज बुकाचं आज सर्टिफिकेट या ठिकाणी आलेलं आहे, त्याची ट्रॉफी आलेली आहे आणि म्हणून या गाण्याची फरमाईश आलेली आहे. एका उघड्यामध्ये एका अंतऱ्यामध्ये घेतोय आणि माझी बाई या ठिकाणी संपवतोय. जसा गुलाब बोलतोय म्हणून म्हणायचंय घडविला हा इतिहास त्याने घडविला हा इतिहास. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि बुवांना माहिती आहे मी जर मग तोंड सोडलं डबल मिनिंगचं की हे अशी भरपूर चिरकुडी गेलेली आहेत माझ्यासमोरून यांनी माझ्यासमोर नाही बाजू पाहिजे म्हणून पहिलं स्तवन काय म्हणायचं बघा. सेवा करात्या माय हृदयाचा सागर तू कृपेची आस आहे तुझ्यामुळे गणराया हृदयात श्वास आहे सेवा करणं हाच माझा ध्यास आहे अनविनंती माझी तुला मी भक्त तुझा खास आहे. शायराने या ठिकाणी गण सादर केलेला आहे. चतुर्थीचा सण उद्या आहे. चतुर्थीचं म्हणजे विसर्जन जे होणार आहे गणरायाचं सुंदर या ठिकाणी गण ठेवलेला आहे. वा त्या अनुषंगाने माझ्या गणाला सुरुवात करतोय. बघा म्हणायचंय काय उद्या जाणार निघून गावा हे बाप्पा उद्या जाणार निघून गावा निरोप हा देई वर्षान बाप्पा वाटे तुझी मेरे पायी वर्षाने बाप्पा वाटे तुझे मेरे पायी.
वर्षानं येणार बाबा तुझी पायी, वर्षानं येणार बाबा तुझी पायी, वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी, वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी. मनोभावे सेवा करिता भरला हो खाते, बसनास देवा तुला चंदनाचा पाट. देवा तुला चंदनाचा पाट, बसनास देवा तुला चंदनाचा पाट. चुकले आमचे सांग देवा क्षमा आम्हा द्यावी, 14 सप्टेंबरला पुढच्या येशील गावी. 14 सप्टेंबरला पुढच्या येशील गावी, 14 सप्टेंबरला पुढच्या येशील गावी. ध्यास माझा भाव माझा, ध्यास माझा भाव माझा, भक्ती तुझी घेईन. ध्यास माझा भाव माझा, भक्ती तुझी घेईन. वर्षान बाप्पा ते आहे, वर्षान बाप्पा तुझी पायी. वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी, वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी. उद्या जाणार निघून गावा, उद्या जाणार निघून गावा, निरोपा देईन. उद्या जाणार निघून गावा, निरोपा देईन. वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी, वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी, वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी, वर्षाने येणार बाप्पा वाट तुझी पायी. आई लोकांचं म्हणणं आहे म्हणून. आणखीन दुसरं म्हणतात बुवा की शाहीरांकडं बैलांच्या जोड्या पाळतात, त्यांच्याकडे रेडे, बुवाकडे रेडे असतात. म्हणून बुवा रेड्यासारखं रेखनली कमी करा, आवाज सुद्धा. पुढचं गाणं कुठं तुम्हाला नाव ठेवता येईल किंचाळेश्वर बुवा, किंचाळेश्वर. आणि खरोखर बुवांच्यात दम असेल तर बुवा माझे एवढे कार्यक्रम करून दाखवा. मी असं म्हणणार नाही, तुम्ही स्टार आहात. तुम्ही आवाजाचे काय म्हणतात ते सप्तसुरांचा बादशाह असू द्या, चांगला आहे. पण सप्तसूर गाताना बुवा किंचून नाही जमत, हे मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. आवाज तुमचा जो गात तिकडे जो येतो होता ना दादा साऊंडवर, मरणाचा बोलतो म्हणजे नेट लावून केलं होतं ते. असू द्या, माझा आवाज गेलेला नाही तर बुवा दुसऱ्यापर्यंत येऊन म्हणतील बुवा तू काय केलीस, यांची पद्धत आहे, तू काय केलीस. तर बुवा म्हणाल की जिमान बुवानी शिंगल बारी केलं मी धूर काढीन दुसऱ्या बारीत मी. आयोजकांचं म्हणणं आहे म्हणून त्या अनुषंगाने बारी करणार आहे, नाहीतर सिंगल बारी सारखं कार्यक्रम केला जर बोललात ना बुवा तर खरोखर बोंबडे काढीन मी. शाहिरांची गवळ लावरीवर हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, बघताना पळाय बघताना सुटत पायचा, कधी सांगून नाही याला पटायचा, याला धरून चांगलंच कुटायचा. बुवा तुझा एवढा वाईन तरी केवढा आहे. ओ बुवा म्हणजे कुठनं माझ्या आई म्हणे बसलेले आपण वाहिन्यात कुठतो ना काहीतरी मिरची मसाला, आणि त्या कृष्णास काय कुठणार होती बुवा. ज्यानं स्वतःच्या आईला विश्व दाखवला तोंडात आणि त्याला काय तू कुठणार बुवा मसाल्यासारखा. तू अंडावर तो नाही तर बुवा तुला आज कुठून ठेवला असतं या गवळणीवर तुला म्हणतो. कधी कधी सोडून नाही याला, कधी सांगून नाही याला पटायचा, याला धरून चांगलंच कुटायचा. वरचा वाईन भरून जाईल पुरा वाईन. आणि गोकुळात जिथं वाईन होतं ना बुवा वाहन, तुम्ही वाहनच बोलण्याचे ह्याचे वाईन जो होता ना वाईन बुवा तो सोंडल फिरू एकदा करून तिथं
पारितोषिक विराज. माझ्या काढतात खोड्या येऊनार घोड्या म्हणून घरात जाऊन लुटायचा कधी सांगून नाही लपटायचा कधी सांगून नाही लपटायचा अरे कान मुतून मांडीवर सुटायचा. गवळणी कृष्णाच्या खोड्या करत असत. कृष्ण लहान होता. बुवाना सुद्धा माहितीये बुवा तुमची राधा आणि याची बायको होती आणि कसले गवळणी गाठव तुमची फक्त पासलायची तुम्ही. आज बुवा वेळ नाही ती खरोखर सांगतो. माझ्या कडतात घोड्या या उन्हाळ घोड्या म्हणून घरात जाऊन लुटायचा कधी सांगून नाही लपटायचा कान मुठूवर मांडीवर सुटायचा. कधी सांगून हिला न पटायचा कधी सांगून हिला न पटायचा कान मुठून हिला सुटायचा. कृष्ण बुवा राधेच्या साड्या लपवलं घेऊन पळाला नाही कुठं. तुमच्या पुढच्या शास्त्रात आहे ना ते सांगा दुसऱ्या बारी. साड्या चोल्या लपवलं कृष्ण. तुमच्या साड्या घेऊन मी काय करू म्हणून बुवा आजच्या बारीचा शिखर मी भरवली तुम्ही आणि तुम्हाला प्रत्युत्तर मीच करू शकतो. दुसरे गेले असतील बुवा. तू भानावर सांगितो कृष्ण कन्हैया तुला राधे तूच तुला रडते कशाला तू म्हणी राधे संवार मांडिला यदू कुणाला जन्म माझा झाला तयार क्षणी Sakshamī, kas mara